गुड मॉर्निंग. महाशिवरात्रीच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. तर सगळ्यात आधी सकाळी सकाळी छान शंकराची पिंडाची पूजा केली, सोबतच देवाची पूजा झाली. त्यानंतर घरी सगळ्यांना उपवास होता, तर सगळ्यांसाठी छान उसळ, दही सोबतच आलूची खीर केली होती. त्यानंतर सायंकाळला आईसोबत दर्शनाला गेलो आणि सकाळला सगळ्यात आधी लवकर उठून बाबांना बाहेर जायचं होतं, त्यामुळे स्वयंपाकाची तयारी सगळ्यात आधी केली. सकाळी घाई नाही हो म्हणून मी सगळ्यात आधी आधीच रात्रीला तयार करून ठेवलेलं होतं, कारण सकाळी उठून सगळ्यात आधी कामं करून बाबांना जेवण करायला द्यायचं होतं, कारण बाबांना बाहेर जायचं होतं. त्यामुळं सगळं रेडी करून ठेवलं आणि आता माझा स्वयंपाक पण रेडी झाला होता. त्यानंतर नैवेद्याचं ताट तयार केलं आणि इकडे आईबाबांनी पूजाचं सगळं रेडी करून छान पूजा वगैरे मांडून घेतली आणि छान पूजा वगैरे झाली. त्यानंतर हस्बंडचे पाय वगैरे धुतले, त्यांना अक्षित वगैरे लावून त्यांच्यासाठी जेवाचं ताट वाढलं. तर आमच्याकडे कसं असतं ना, शिवरात्री उपवास सोडायच्या आधी हस्बंडचे पाय वगैरे धुवून त्यांना अक्षित लावावं लागतं, त्यानंतरच उपवास सोडायचं असतं. तर पाय वगैरे धुतले, त्यानंतर हस्बंडसाठी ताट वाढलं आणि त्यांना जेवण करायला बसवलं. सोबत मीही माझं ताट वाढून घेतलं आणि जेवायला बसली, सोबत उपवासही सोडला. आणि तुमचाही दिवस आज छान गेला असणार. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.